दरम्यान वडीगोद्रीतल्या तणावावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। काय तणावासाठीच पाठवलेले आहेत, दुसरं काही नाही। हे भांडणं खेळायसाठी पाठवलेले आहेत छगन भुजबळ आणि फडणवीस। त्यांना फक्त धिंगाणा करायचा आहे, मराठ्याची पोरं तिथून येणार जाणार। मी मागे सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी यांना दंगली करायच्या। त्या भुजबळने हे 4-5 बसले, एका गावात 2 ओबीसीचं आंदोलन आणि ते बी फक्त भांडणं करायसाठी। हे होणार आहे, छगन भुजबळ हे घडून आणणार आहे दंगली। आणि काही उद्या दंगली झाल्या मारामाऱ्या माया का पोरायला खर्चटलं ना इथून पुढं, तर जबाबदार फडणवीस आणि छगन भुजबळ। या परिस्थितीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत की आता जर काही इथून पुढे घडलं आणि आमच्या जीवाला जर काही कमी वाईट झालं तर याला जबाबदार महाराष्ट्राचा जातीयवादी मुख्यमंत्री, कलंकित मुख्यमंत्री, कायदे तोडणारा मुख्यमंत्री, GR काढणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असेल। लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसतायत लोक आणि मला फोन करतात, आम्ही बसतो। आता मी काय सांगू त्यांना? तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं। आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा, काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या। प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, 2 समाज एकमेकासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे। अरे जशाच तसं उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस? घर काढणार आहेस आमचं आणि आम्ही बांगड्या भरलेत आणि आम्ही बघत बसू असं वाटतंय का जरांगे? अरे आम्ही होळकरांची अवलाद आहे, मराठी साम्राज्य नर्मदेच्या तीरापलीकडे घेऊन जाणारे होळकर आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।